हॅलो, नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मनात कायमचा साठवून ठेवावा असा. अमेरिकेतील एका शाळेमध्ये इंटरनॅशनल डे वीक साजरा करण्यात आला. या इंटरनॅशनल डे सेलिब्रेशनमध्ये सगळ्या देशांना खूप सुंदर पद्धतीने साजर करण्यात आलं आणि त्यामध्ये आपला भारतही अभिमानाने उभा होता. प्रत्येक देशासाठी मुलांनी त्या त्या देशांची संस्कृती, परंपरा आणि वैशिष्ट्ये साजरे केली. कुठे पारंपरिक पोशाख, कुठे गाणी, कुठे नृत्य, तर कुठे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. सगळीकडे उत्साह, रंग आणि आनंद पसरलेला होता. फ्लॅग परेडमध्येही प्रत्येक देशाचा झेंडा अभिमानाने फडकताना पाहताना मनात एक वेगळीच भावना दाटून येत होती. या सगळ्यात माझ्यासाठी सर्वात खास क्षण होता माझ्या मुलीचा परफॉर्मन्स. ती स्टेजवर इतक्या आत्मविश्वासाने उभी राहिली आणि तिने अतिशय सुंदर सादरीकरण केलं. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. तिच्याकडे बघताना मनात फक्त एकच भावना होती, अभिमान. आणि मग तो क्षण आला जेव्हा भारताला सादर करण्यात आलं. त्या छोट्या छोट्या मुलांनी इंडिया म्हणून आपली संस्कृती, आपली ओळख इतक्या प्रेमाने आणि अभिमानाने सादर केली. ते पाहताना खरंच मन भरून आलं. परदेशात राहूनही आपल्या देशाबद्दलची ओढ, आपलेपणा आणि प्रेम किती खोलवर रुजलेलं असतं याची जाणीव त्या क्षणी झाली. आपल्या मातीचा सुगंध, आपल्या संस्कृतीचं सौंदर्य, सगळं काही त्या काही क्षणात मनाला भिडून गेलं. आज पुन्हा एकदा जाणवलं, आपण कुठेही गेलो, कितीही दूर राहिलो तरी आपल्या मुळाशी असलेलं नातं कधीच तुटत नाही. उलट अशा क्षणांनी ते अजून घट्ट होतं. आज मन खूप शांत आहे आणि अभिमानाने भरलं आहे. थँक्यू.